सरकारी योजनांचा लाभ कागदावर नको तर थेट जनतेला मिळायला हवा, अशा शब्दात सुनील तटकरे यांनी प्रशासनाचे कान टोचलेत। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची 100% अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीनं काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले। विशेषतः पायाभूत सुविधा, पाणी आणि कृषी योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा सज्जड इशाराही तटकरेंनी दिलाय। योजनांची अंमलबजावणी केवळ फाईलमध्ये न राहता ती जमिनीवर दिसायला हवी, यासाठी आता नियमित आढावा घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मध्ये आम्ही तीव्र नापसंती व्यक्त केली। त्याही अधिकाऱ्यांना समज द्यावी किंवा लोकसभेमध्ये हक्कभंगाचा ठराव कदाचित मी आणि बारणे साहेब त्या ठिकाणी मांडू। पण एकंदरीत आपण पाहिलं तर आता शेतीचा हंगाम जवळ असल्यामुळेच त्या दृष्टिकोनातून करायच्या उपाययोजना हा त्याच्यातला एक महत्त्वाचा गाभा त्या ठिकाणी होता। राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या बाबतीमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या। कोकण रेल्वेचे सुद्धा अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, ते अधिकारी आज आलेले होते। गेल्या आठवड्यात व्हायला बैठकासुद्धा त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या। अशा वेळेला आज कोकण रेल्वेचे अधिकारी तिथे होते, त्यांची त्या संदर्भामध्ये जी काय NOC द्यायची होती तोही त्यांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे माणगावचं बायपास असेल, इंदापूरचा बायपास असेल, या कामाला सुद्धा आता गती त्या ठिकाणी मिळालेली आहे। त्याचबरोबर ती पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अशा अनेक योजनांचा आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला। जलजीवन मिशनच्या एकंदरीत कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा तक्रारी प्रचंड आहेत। ठेकेदारांनी अपूर्ण कामं केली त्या संदर्भातल्या तक्रारी आहेत। ठेकेदारांना बिलं नाही मिळाली याबद्दलची सुद्धा सार्वजनिक तक्रार त्या ठिकाणी आहे। अशा वेळेला भारत सरकारचा जो हिस्सा आहे तो वितरित करण्याच्या बाबतीमध्ये केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब यांची, मी, बारणे साहेब किंवा NDAचे घटक पक्षाचे खासदार आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी भेट घेऊ आणि त्या माध्यमातून आपल्याला तो निधी कसा त्यांच्याकडनं वितरित होईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। जिल्हा परिषदच्या कामाचा आज काय आढावा त्याच्यामध्ये अंतर्भूत नव्हता, पण स्वतंत्रपणाने जिल्हा परिषद प्रस्थापित झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना अशा आम्ही सगळेच एकत्रित त्या ठिकाणी सत्तेवरती आलेलो आहोत। त्या संदर्भामध्ये सुद्धा एकंदरीत निर्णय घेण्याच्यासाठी, जिल्हा परिषदची प्रक्रिया सुरळीतपणाने चालू ठेवण्याच्यासाठी सुद्धा आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुखांची बैठक ही लवकर त्या ठिकाणी आयोजित करायचं निर्णय करणार आहोत। कारण बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अनेक कामांची अंमलबजावणी या संदर्भामध्ये काहीतरी धोरण ठरलं गेलं पाहिजे महायुती म्हणून, ते करण्याचा सुद्धा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। जिल्ह्यामध्ये आता ग्रोथ सेंटर होणार आहे। तिसरी मुंबई बसवण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली। माझी मुख्यमंत्र्यांची तपशीलवार चर्चा झाली। वसई अलिबाग जो कॅरिडॉर आहे तो कॅरिडॉर केवळ रेल्वेपुरता सीमित नाही तर रस्ता आणि रेल्वे असा दोन्ही अर्थाने तो एकत्रित आहे। अशा वेळेला भूसंपादनाची रक्कम त्यांनी एक वित्तीय संस्थांच्या मार्फत उभारणी राज्य सरकारने केले। त्याच्यातून भूसंपादनाचा एकदा रक्कम देत असतानाच या रेल्वे मार्ग आणि हायवे हा वेगळा हवे राहील। विरार ते अलिबाग जो समान मार्ग इथपर्यंत असेल, एकतर पनवेलच्या आसपास किंवा कसा, पण आपल्या हद्दीमध्ये येणारा पुढच्या मार्गाची आखणी ही सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी होतील। आज पेण अलिबाग रस्त्याची सुद्धा चर्चा केली। हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे आहे। मधल्या कालावधीमध्ये त्या रस्त्याची दुरुस्ती झाली। मी त्या NHAच्या प्रकल्प संचालकांना सांगितलं, कारण माझी आणि गडकरी साहेबांची मधल्या कालावधीमध्ये भेट झाली। राष्ट्रीय महामार्गाला लागणारा निधी देण्याचं त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे। अशा वेळेला पेण अलिबाग हा आपला जो जुना रस्ता आहे त्याचं रुंदीकरण आपण करू शकतो का? रुंदीकरणामध्ये अनेक गावं येतात, अनेक घरे येऊ शकतात। त्याचा एकदा निर्णय केल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये बोलता येईल आणि मग अलिबाग ते वसई विरार किंवा वसई विरार ते अलिबाग असा जो कॅरिडॉर आहे त्या संदर्भातला सुद्धा स्वतंत्रपणाचा निर्णय हा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आहे। ते करण्याचा आम्ही सगळेजण प्रस्तावित करतो आहोत।
पुढच्या वर्षभरामध्ये काही कालबद्ध निधी भारत सरकारचा, राज्य सरकारचा आणण्याची यश करतो. आम्ही माझ्या स्तरावरती लोकसभा सदस्य म्हणून माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आपल्यालाही काही या संदर्भामध्ये मौलिक सूचना करायच्या असतील आपण कराव्या अशी आपल्याला विनंती.